219. तर आज मी तोटी आहे की तुमच्या आशीर्वादामुळे आणि मला खूप आनंद होत आहे की मी नॅशनलला माझं सिलेक्शन झालं आणि राज्यात प्रथम क्रमांक आलाय. मागच्या वर्षी माझा राज्यात 3रा क्रमांक आला होता आणि तेव्हाच ठरवलं होतं की पुढच्या वेळेस नक्कीच गोल्ड मेडल मारायचं आणि त्यासाठी मी तयारी 1 जानेवारीपासून स्टार्ट केली. म्हणजे माझी नॅशनल 25 डिसेंबरला झाली. 5 दिवस रेस्ट घेऊन मी 1 जानेवारीपासून तयारीला सुरुवात केली होती आणि तेव्हा मग ग्राउंडवरती मग मी एक्सरसाइज स्टार्ट केला. दररोज सायकलिंग करत होते आणि आत्ताही करते. मी जवळपास 50 किलोमीटर दररोज सायकल चालवत होते आणि सायकल चालवून शाळेत येते आणि सायकलिंग करताना खूप आनंद होतो मला आणि स्पर्धेत खेळून सुद्धा खूप आनंद होतो. तर माझी अशी इच्छा आहे की प्रत्येकाने आपला फिटनेस ठेवला पाहिजे आणि व्यवस्थित आहार ठेवला पाहिजे आणि दररोज व्यायाम केला पाहिजे जेणेकरून तुमचा तब्येत व्यवस्थित राहील आणि तुमच्या भविष्यातही त्याचा खूप फायदा होईल. आणि ह्या दृष्टिकोनातून माझी इच्छा आहे की प्रत्येकाने एक खेळ निवडला पाहिजे आणि त्यात सहभाग घेतला पाहिजे. सायकलिंगचा सांगायचं झालं तर खूप अतिशय चांगला खेळ आहे. मग त्यात तुम्ही स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकता किंवा रॅली वगैरे असतात त्यामध्ये घेऊ शकता आणि रॅली वगैरे करत असताना निसर्गासोबत आपण सायकल चालवत असतो आणि तो आनंद असतो तो खूपच वेगळा असतो. आणि मला हे सांगताना खूप आनंद होतोय की म्हणजे आपल्या शाळेचं नाव मी मोठं केलंय आणि सगळे म्हणजे नॅशनल लेवलपर्यंत शाळेचं नाव झालेलं आहे आणि मला खूप आनंद होत आहे आणि मला सगळ्यांचं मार्गदर्शन लाभलंय आणि सगळ्यांचे आशीर्वाद आहेत माझ्या पाठीशी आणि हे आशीर्वाद मला कायम ठेवा माझ्या पाठीशी आणि मी अशीच कामगिरी करत राहीन. धन्यवाद. अभ्यासाची खूप प्रगती होते म्हणजे एकाग्रता वाढत असते आणि आपलं लक्ष भरकटत नाही आणि सायकलिंग आपण जेवढं जास्त वेळ करू तेवढा अभ्यासातही खूप फायदा होणार आहे. त्यांना माझा नमस्कार व सगळ्यांनी मला एवढं सहकार्य केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आहे. शिक्षकांनी व माझ्या कोचने सुद्धा मला खूप हेल्प केली होती आणि आम्ही जवळपास 1700 किलोमीटर रांचीला निघालो होतो सकाळी म्हणजे गाडीनेच आम्ही निघालो होतो आणि आम्हाला खूप चांगले अनुभव आले होते त्यावेळेस. म्हणजे तिथे गेल्यावरती असं प्रसन्न वातावरण वाटलं आणि तिथे सायकलिंगसाठी अजून बाकीचे जे खेळ आहेत तर त्या खेळांसाठी मोठमोठे स्टेडियम आहेत आणि ते स्टेडियम प्रत्येक खेळासाठी आहेत आणि तिथे सायकलिंगच्या स्टेडियममध्ये आम्ही गेलो होतो. त्यावेळेस मग माझं रजिस्ट्रेशन मी करून घेतलं. नंतर दुसऱ्या दिवशी स्पर्धा होत्या त्यावेळेस मी सकाळीच तिथे गेले होते जवळपास 7-8च्या दरम्यान गेले तिथं आणि तिथं माझ्या स्पर्धेचं टायमिंग 11 दिलं होतं पण माझ्या स्पर्धा 4:30 वाजता झाल्या. तर तेव्हा मग मी काही खाल्लं सुद्धा नव्हतं पण थोडंफार फळ वगैरे खाल्ली होती त्यामुळे एनर्जी भेटली नाही मला स्पर्धेत खेळताना आणि अंधार लवकर पडतो तिथे जवळपास 5 अंधार पडतो. तर त्यामुळे त्यांनी स्पर्धा लास्टला 1 मिनिटाच्या गॅपनं सोडत होते सगळ्यांना तर त्यांनी 30 सेकंदाने सोडलं. मग माझा वॉर्मअप झाला नव्हता त्यावेळेस म्हणजे थोडाफार झाला लाईनअपला थांबल्यावरती थोडाफार झाला पण एवढा पण नाही आणि अचानकच त्यांनी 10 किलोमीटरचं 6 किलोमीटरच करून टाकलं. त्यामुळे घासून नंबर गेले आणि सरांनी सांगितलं तसंच चिटिंग सुद्धा झाले पण असं पण मला चांगला अनुभव आला ह्याबद्दल आणि खूप छान वाटलं नॅशनलला जाऊन खेळून बाबा आपल्या शाळेचं नाव सुद्धा मोठं झालंय आणि समजलं म्हणजे तिथे सुद्धा माणसं म्हणत होते की बघा ही साताराची कोरेगावची मुलगी आहे. ते ऐकून सुद्धा एक असं आदर्श वाटतं खूप छान वाटतं. आणि इथं नॅशनलला रांचीला जाताना माझ्या पप्पांनी खूप सहकार्य केलं मला म्हणजे जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे माझ्या पप्पांचं. ते एक डॉक्टर आहेत तरी डॉक्टर वेळ काढणं सोपं नाही आहे डॉक्टरांना एवढं तर तेवढा आठवडाभर सुट्टी घेऊन माझ्यासोबत ते येत असतात दरवेळेस नॅशनलला आणि एवढं पेशंट सुद्धा त्याच्या समजून घेत असतात की बाबा नाही डॉक्टरांची मुलगी सायकलिंग करते तर आपण थोडं समजून घेतलं पाहिजे. म्हणजे खूप मला सहकार्य करतात सगळे
त्याचबरोबर माझे जे सांगलीचे कोच आहेत अभिनंदन भोसले म्हणून, तर ते सुद्धा माझे दररोज प्रॅक्टिस घेत असतात. आणि आता या स्पर्धा माझ्या संपल्या सगळ्या, तर मी परत आता जोमानं उद्यापासूनच सुरुवात करते. माझ्या परत पुढच्या वर्षीच्या स्पर्धांसाठी प्रॅक्टिस स्टार्ट करते. 2च दिवस रेस्ट घेऊन मी आता परत माझ्या कामाला सुरुवात करणार आहे. आणि तेवढ्याच जोमानं तेवढ्याच फुलसीनं अजून चांगला नंबर काढण्याचा मी खूप छान प्रयत्न करणार आहे. धन्यवाद.